कीर्ती मी आणली रिंग. मग सांग ना तिला तू अंगठी आणलीस ते. आई आई ताईने अंगठी आणली. आई अगं ऐक ना, मी अंगठी आणली अगं. सगळं नीट होईल. ताईचा साखरपुडा होईल. तू 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 डोळे उघड ना. डोळे उघड आई. तू उठ बरं. आईला उठव. आई उठ बरं. सगळं नीट होईल. उठ. तिला उठव. इथे आई नीट बस. आई 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 पाणी घे. आली ना आता ताई. नको ना काळजी करू. आई सगळं नीट होईल अगं. तू नको त्रास करून घेऊ. साखरपुडा होईल. हे अंगठीचं प्रकरण नक्की काय आहे? ज्योती ज्योती ज्योती, आज सगळ्या गोष्टी तुझ्यामुळे शक्य झाल्यात. अभिजित गेल्यावर असं वाटलं आपला आधारच गेला, पण त्याची जागा तू घेतलीस. आज आपली अब्रू जाता जाता वाचली ग, फक्त तुझ्यामुळे. अभिजित असताना त्याला खूप अभिमान वाटला असता तुझा, आणि तो जिथे कुठे असेल तिथून बघत असेल आपल्या बहिणीला घराची जबाबदारी उचलताना. आई अगं दादा आपल्या सोबतच आहे, कुठेच जाणार नाहीये. आणि आयुष्यातले चढ उतार कसे हँडल करायचे हे जसं तू शिकवले तसं त्यानेही शिकवलंय की. इतक्या सहजासहजी विसरून जाईन असं वाटतं का तुला? असंच सगळं पार पडू दे म्हणजे झालं बाई. होईल गाई, सगळं नीट होईल. लग्न सुद्धा छान पार पडेल. तू नको काळजी करू. ज्योती, पण मला एक कळत नाही, नेमकी साखरपुड्याच्या वेळेस अंगठी गेली कुठे? ते पण नेमकं त्याच वेळेस. आई 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 नको ना या गोष्टीचा विचार करू. वेळ निभावून दिली ना बास. मग देवाचे आभार मानायचे आणि शांत राहायचं. खरंय, देवच धावून आला म्हणायचं. पण ज्योती मला सांग, एवढ्या कमी वेळात नवीन अंगठी कशी काय आणलीस तू? कुठून आणलीस? आणली अगं. त्यावेळी अंगठी घेणं गरजेचं होतं. कार्यक्रम पण छान पार पडला. मग तू ते बघ ना आई. तसं नाही ज्योती, आपली परिस्थिती काय मला माहित नाही का? माहितीये आई, पण झालेल्या गोष्टींवर चर्चा नको ना. चर्चा वगैरे, पण ज्योती मला कळलंच पाहिजे नक्की काय केलंस तू. बर आई, मी हप्त्यावर अंगठी घेतली. दर महिन्याला हप्ता फेडावा लागेल. अगं बाई, हप्त्यावर म्हणजे परत खर्च काढला? अगं आई, त्यावेळी मला तोच एक ऑप्शन दिसला. अगं ज्योती, तू भाडी मारतेस त्याच्यात कसं बसं घर भागवतोय. त्याच्यात कीर्तीचं कॉलेज, तिची पुस्तकं, तिच्या फिया. अगं डोंगरावर डोंगर चढतायत ग. चढू देत, कितीही डोंगर उभे राहू देत. आपण आहोत ना सोबत, आणि आपल्यावर लक्ष ठेवणारा दादा पण आहे. कशाला टेन्शन घ्यायचं, सगळं कंट्रोलमध्ये. लवकर मोठी झालीस ग बाई. झालंय आता. अगं आई, पण मी ही जी अंगठी घेतली ना ती खरं तर खूप महाग आहे, पण मला स्वस्तात मिळाली. काही कळेना काय झालं. आहे का? एवढ्या वेळ मला सांगत होतीस का चर्चा करू नको, विचार करू नको, काळजी करू नको, आणि आता कोण करतंय? सोड सगळे विचार. जेवायला वाढते ये.
काय हवंय मॅडम? उत्तर. काय? हो, काल मी तुमच्या दुकानातनं एक अंगठी घेतली. त्याचे तुम्ही माझ्याकडनं 75,000 रुपयेच घेतले. ती अंगठी आहे 1.5 लाखाला. असं का केलं तुम्ही? काय गडबड आहे मला आत्ताच्या आत्ता सांगा. अहो मॅडम, यातलं मला काहीच माहित नाहीये आणि मी काल कामावर नव्हतो. नाही माहित म्हणजे? अहो, काल जे दादा होते त्यांनी मला सांगितलं या दुकानात ऑफर सुरू आहे. मग तुम्हालाही ते माहित पाहिजे ना. कुठे ते दादा? कोण होतं काउंटरला मला आत्ताच्या आत्ता सांगा. हो हो या तुम्ही प्लीज या, मी बघतो. हा, तुम्ही. बोला मॅडम, काय झालं? काय भानगड आहे? हे काय आहे? हे बिल आहे. त्यावर अंगठीची किंमत किती आहे? 1.5 लाख रुपये. काल तुम्ही माझ्याकडनं 75,000च कसे काय घेतले मग? हो मॅडम, शांत. अहो, आरडाओरडा कशाला करताय? हो, मी तुमच्याकडनं 75,000 रुपये घेतलेत ना, 1.5 लाख रुपये नाही. तुमच्या जागी जर दुसरं कोणी असतं तर पुन्हा आलं नसतं. कारण मॅडम तुमचा फायदा आहे यात. मॅडम तुम्ही या प्लीज. तुम्ही फक्त मला हे काय प्रकरण आहे ते आत्ताच्या आत्ता सांगा. माझ्याकडनं कमी पैसे का घेतले तुम्ही? हो मॅडम, ओरडताय कशाला? अहो, मी तुमच्याशी शांतपणे बोलतोय ना. आणि मी तुम्हाला सांगितलं ना की आमच्या दुकानात ऑफर सुरू आहे, म्हणून ती अंगठी तुम्हाला स्वस्तात मिळाली, बाकी काही नाही. काल मी गडबडीत होते म्हणून तुम्हाला काही विचारलं नाही, पण सोन्याच्या दुकानात एवढा मोठा डिस्काउंट कसं काय? अहो मॅडम, तसंच आहे आणि खरंच ऑफर सुरू आहे म्हणून तर तुम्हाला अंगठी दिली ना. बरं, चला मी मान्य करते की ऑफर सुरू आहे, पण ते लेबर चार्जवर वगैरे असेल ना, मग ते सगळं वगळून पण फक्त 75,000च घेतलेत तुम्ही. मॅडम तुम्ही काल आहे ना गडबडीत होतात, त्यामुळे नीट ऐकलं नसेल. लेबर चार्ज 100% फ्री आणि सोन्याच्या मूळ किमतीत 50% सूट होती, त्यामुळे तुम्हाला स्वस्तात मिळाली अंगठी. अहो दादा, का फसवताय? हा, सोन्यावर एवढी मोठी ऑफर, तेही आत्ताच्या जगात. हे बघा, मी सोन्याच्या व्यवसायात नसल्यानं तरी एवढं कळते की 50% ऑफर अख्ख्या जगात कोणीही देऊ शकत नाही. तर नेमकं काय आहे ते मला आत्ताच्या आत्ता सांगा. मॅडम, मला जे सांगायचं होतं ना मी तुम्हाला सांगितलंय. माझा वेळ वाया घालू नका आणि आमच्या गिरायकाला त्रास देऊ नका. हो का? म्हणजे माझ्यामुळे तुमच्या गिरायकांना त्रास होतोय का? सॉरी हा, खूप सॉरी. माफ करा मला. नाही नाही, असं काही नाही. बरं, तुम्हाला पुन्हा काही लागलं तर या आमच्या हे दुकानात.